महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. मतमोजणीनंतर पहिल्या 2 तासात मिळालेल्या माहितीनुसार राज्यात बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. जळगाव महायुतीची विजयाकडे घोडदौड सुरू असून पहूर येथील गिरीशभाऊ महाजन यांचे समर्थक अरविंद देशमुख यांनी विजय प्राप्त केला आहे. प्रभाग 11 मधून महायुतीचे ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे, डॉक्टर अमृता सोनवणे, संतोष पाटील, प्रभाग 13 मधून नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर विजयी झाले आहेत. पियुष ललित कोल्हे हे विजयाकडे वाटचाल करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे. पुणे भाजपमध्ये सध्या तरी बीजेपी आघाडीवर असून पिंपरी चिंचवडमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांची एकमेकांशी टसल सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपला 12 जागा आणि शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11 जागा असा क्रम लागण्यात आला आहे. येत्या 2 तासात संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. 2 वाजेपर्यंत सर्वत्र गुलाल उधळला जाईल. गुलाल कोण उधळेल हे येत्या 2 तासात समजूनच येईल. भारतीय जनता पक्ष, महायुती, महाविकास आघाडी दोघांची विजयाकडे घोडदौड सुरू असून काही ठिकाणी भाजप महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडी पुढे आहे. जळगाव महानगरपालिकेचा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या उमेदवाराचा जल्लोष साजरा करताना दिसत आहे.